जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या पुस्तकातील आज ऐकूया प्रवचन 5. धर्मोपदेशक तुकाराम, त्याचा भाग 2. पुराणातील अर्थसौंदर्य. अर्थे लोपली पुराणे. पुराणात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांना काही अर्थसौंदर्य आहे, पण आपल्यापाशी ते पाहण्याची दृष्टी नाही. पुराणात मोठ्या गोडव्यानं काही गोष्टी सांगितल्या आहेत. उपमन्यूनं हट्ट केला म्हणून देवानं त्याला क्षीरसिंधू दिला. आता क्षीरसिंधू कसा असेल तर तो नासणार नाही का? कारण दुधाचा सागर नासणारच काही झालं तरी. क्षीर याचा अर्थ अमृत असाही आहे. अमृताचा सागर दिला. असा सागर कोण आहे तर भगवंतच. म्हणजे त्याला क्षीरसिंधू दिला याचा अर्थ अमृतत्वाची म्हणजे परमात्मतत्वाची प्राप्ती त्याला झाली, हा त्याचा लाक्षणिक अर्थ आहे. आपण वाच्यार्थानं घेतो तेव्हा डोळ्यासमोर क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा सागर उभा राहतो आणि मग हे वास्तवात काही जमत नाही. म्हणून पुराणामध्ये जे सांगितलं आहे त्याला काही अर्थ आहे. त्या प्रत्येक गोष्टीतून काही शिकवलेलं आहे. त्यातून आपल्याला तात्पर्य घ्यायचं आहे हे विसरून आपण फक्त निरनिराळ्या कथांमध्ये रमतो. अनेक सुंदर सुंदर कथांपैकी मला श्रीकृष्ण तुलेची कथा आठवते. ती कथा खूप छान आहे. सत्यभामेला नारदांनी सांगितलं की श्रीकृष्णाने पारिजातकाचं झाड तुझ्या अंगणात लावलं आहे, पण त्याची फुलं कुठे पडतात ते बघ. नारद असते झालं. सत्यभामा रागावली. नारद म्हणाले, तुला रुक्मिणीपेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे का? मग जगात सर्वात मोठं दान देणारी व्यक्ती श्रेष्ठ असते, तर तू जगातलं सर्वात मोठं दान कर. ती म्हणाली, कुठलं? तर ते म्हणाले, तू श्रीकृष्णाला दान कर. त्यावर ती म्हणाली, मी जगातली सर्वात श्रेष्ठ व्यक्ती होणार, रुक्मिणीपेक्षा श्रेष्ठ होणार. मी हे दान कोणाला करू? नारद तिला म्हणाले, मलाच दान कर. आणि त्यांनी लगेचच उदक सोडून दान करून घेतलं. श्रीकृष्णाला नारदांना दान केल्यावर श्रीकृष्ण नारदांच्या पाठीमागे चालू लागले. श्रीकृष्णाच्या इतर स्त्रियांना ते समजले. तो फक्त तिचाच पती नाही, आमचाही पती आहे. त्याचं दान करण्याचा अधिकार तिला एकटीला नाही, असा हा लीगल पॉईंट त्यांनी सरकारी खात्याप्रमाणे नंतर काढला. एखाद्या स्त्रीला तिच्या मानसिक कमकुवतपणातून जर भरीला पाडलं तर ती नवऱ्याचं दान करायला सुद्धा तयार होईल. हा पहिला भाग झाला. नारद म्हणाले, मी श्रीकृष्णाला सोडून देतो, पण मला याच्या वजना इतकं सोनं मिळालं पाहिजे, म्हणून सुवर्ण तुला केली. यात दुसरी गोष्ट सांगितली आहे की जो भिक्षुक वृत्तीचा असतो तो भिक्षेच्या बदल्यात देवाला सुद्धा सोडायला तयार होतो. सुवर्ण तुला करताना त्याच्या सर्व राण्यांचे सर्व अलंकार टाकून सुद्धा तुला काही समतोल होईना. परंतु रुक्मिणीनं जेव्हा भक्तीचं प्रतीक असलेलं तुळशीचं पान त्या पारड्यात टाकलं तेव्हा पारडं खाली आलं. पारडं खाली आल्यावर सगळ्या राण्यांना वाटलं की आता जास्ती कशाला द्या, म्हणून सर्व राण्यांनी आपापले सर्व दागिने काढून घेतले. सगळे दागिने काढून झाल्यावर एका पारड्यात श्रीकृष्ण आणि एका बाजूला तुळशीचं पान एवढंच राहिलं. दागिन्यांच्या बाबतीत बायकांचं मन इतकं गुंतलेलं होतं की ते दिलेले आहेत तरी पण ते माझे आहेत ही भावना गेलेली नव्हती, म्हणून दान पूर्ण झालं नव्हतं. जोपर्यंत एखादी गोष्ट आपण देतो तेव्हा त्यातील माझंपण पूर्ण नष्ट झाल्याशिवाय दान पूर्ण होणारच नाही, हेही लक्षात आणून दिलं आहे. शेवटी नारद म्हणाले, कृष्णा, नेहमीप्रमाणे तू मला फसवलंस. माझ्या हातात
केवळ तुळशीचं पान आलं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुला तेच योग्य आहे, कारण भक्ताजवळ भक्ती सोडून दुसरं काही नसावं. जर का वित्त जवळ राहिलं तर त्याचं चित्त भ्रमू शकेल. मी तुला योग्य तेच दिलेलं आहे. अशा अनेक सुंदर तात्पर्य कथा पुराणांमध्ये असून त्यांचा भावार्थ लक्षात न घेतल्यानं तो लुप्त होऊन नुसतं शब्दज्ञान राहिलं. म्हणून महाराज म्हणतात, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. परमार्थ ही काही लोकांची आध्यात्मिक करमणूक असते. हा मनोरंजनाचा विषय नसून मनोजयाचा मार्ग आहे. हे माणसं जेव्हा विसरतात त्यावेळी त्यांची स्वतःचं मनोरंजन करण्याची प्रवृत्ती होते. नाश केला शब्दज्ञाने. यापेक्षा विषयलोभी मने साधने बुडविली. कशाला करायचं साधन? साधना वगैरे काही नको, आम्ही तुमचा भार घेतो, असं ढोंगी गुरु शिष्यांना सांगतात. म्हणून एकानं असं म्हटलं आहे की बहवो गुरवो लोके शिष्यवित्तापहारकाः. जगामध्ये असे अनेक गुरु आहेत की जे शिष्याचं वित्त हरण करतात. क्वचित तत्र दुष्यन्ते शिष्यचित्तापहारकाः. पण शिष्याच्या चित्तातला ताप हरण करणारे गुरु मात्र क्वचितच मिळतात. समर्थ सांगतात, शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. म्हणून विषयलोभी मन असलेल्यांनी आपण स्वतः साधना तर नाहीच केली, पण इतरांचीही साधना बुडवली. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.